रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाचं पुन्हा एकदा दमदार आगमन झालंय। त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तसंच धबधबे सुद्धा प्रवाहित झालेत। दापोली तालुक्यातील बोरिवली गावच्या पायथ्याशी असलेला कोंडी धबधबा देखील जोरदार प्रवाहित झालाय। कड्या कपारीतून फेसाळत वाहणारा हा धबधबा अनेकांना खुणावतोय। विशेष म्हणजे वर्षभर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेला हा कोंडी धबधबा जानेवारी ते एप्रिल या उन्हाळ्याच्या दिवसातही थंडगार पाण्याचा अनुभव देण्यासाठी प्रसिद्ध आहे। आता पुन्हा एकदा हा धबधबा धोधो वाहू लागलाय। यामुळे येत्या काही दिवसात पर्यटकांची पावलं इथे वळण्यास सुरुवात होईल। रायगड जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 28 धरणांमधल्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून एकूण पाणीसाठा 20.80% पोहोचलाय। मागच्या आठवड्यात हा साठा सुमारे 18.82% होता। वावे धरणामध्ये 52%हून अधिक पाणीसाठा झाला असून आंबेघर, पाभरे मोरबे, भिलवले, सुतारवाडी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। वाढत्या जलसाठ्यामुळे पिण्याचं पाणी आणि भातशेतीबाबत मोठा दिलासा मिळालाय। जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट असून पाऊस कोसळल्यास धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। तळ कोकणात दाखल झालेल्या मान्सूननं गेल्या काही दिवसात दडी मारल्यानं बळीराजासह सगळ्यांनाच पावसाची मोठी प्रतीक्षा होती। आता पाऊस पुन्हा एकदा जोर धरू लागल्यानं बळीराजा सुखावलाय। सिंधुदुर्गातल्या सगळ्याच भागात रात्री पाऊस झाला। आता पुन्हा पावसानं जोर धरला असून कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। हवामान विभागानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी केलाय। जिल्ह्यात आतापर्यंत जून अखेर 498 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर गेल्या वर्षी जून अखेरीस जिल्ह्यामध्ये 1285 मिलीमीटर पाऊस पडला होता। आता जिल्ह्यातील धरणामध्ये 28% पाणीसाठा आहे। सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे बळीराजानं शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे। गेल्या 24 तासात 52 मिलीमीटर जिल्ह्यात पाऊस कोसळला असून सर्वाधिक 98 मिलीमीटर पाऊस वैभववाडी तालुक्यात कोसळला आहे। आणि यानंतर बातमी आहे